ओले केस वाळवत अशी मी बाहेर येते आणि वर तिकडे सूर्या उभा आहे. तो तिला हिणावून सांगतो की छान दिसते बट. तर तिला तिथे राग येतो, ती आत जाते आणि आत गेल्यावर परत आरशात स्वतःला तीच अशी बट बाजूला करून बघते, अरे यार वी आर मिसिंग दिस काइंड ऑफ रोमॅन्स राईट. पोस्टर बॉईज मधलं काम बघून अंकुश सरांनी मला दगडी चाळसाठी विचारलं. दगडी चाळ एक माइलस्टोन होता. कलरफुल हे नाव तुला पडलं आणि अर्थात तो सिनेमाही तितकाच दमदार अफाट होता. हे बघ, मी ना ह्याचं संपूर्ण श्रेय प्रेक्षकांना देईन, अंकुश सरांना देईन आणि चंद्रकांत कणसे यांना देईन. कारण कलरफुल हे नाव त्यांनी मला दिलं. म्हणजे अंकुश सर आणि चंद्रकांत सर यांनी कलरफुल हे नाव दिलं आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेने ते नाव इतकं मोठं केलं. म्हणजे आता कदाचित कोणी माझ्या नावावरून मला ओळखत नाही, पण कलरफुल या नावावरून मला ओळखतात. आणि मला असं वाटतं आयुष्यभर मला प्रेक्षकांनी ह्याच नावाने ओळखावं. तू आहेस पण तशी. थँक्यू. पण ते प्रेक्षकांनी दिलेलं नाव आहे आणि यू हॅपीली ओन इट राईट. आय हॅपीली ओन इट. म्हणजे मला फार आवडतं ते नाव. मी तुला सांगते, त्याच्यापूर्वी मी रंगपंचमी कधी खेळलेच नाही निलिमा. कारण ते रंग चेहऱ्याला लागतायत, कोणीतरी येऊन आपल्याला रंग लावतंय, हे मला आवडायचं नाही. शूटच्या दिवशी मी अंकुश सरांना म्हटलं होतं, सर थोडा कमी रंग लावा, मला आवडत नाही. हेच माझं चुकलं. आणि मग जो काही रंग मला लावण्यात आला आणि ते सगळं, त्या क्षणी ते नाव सुचलं कलरफुल. हां, ते स्क्रिप्टमध्ये नव्हतं आधी. आणि मग अंकुश सर आणि चंद्रकांत सरांमुळे ठरलं की सूर्या तिला असं म्हणेल, ए कलरफुल, छान दिसतेस. सो ते इतक्या नकळत आलेलं नाव आहे ते. त्या दिवसानंतर मग मला रंगपंचमी खेळायला आवडायला लागलो, मला रंग आवडायला लागले. ऍक्च्युली हे खूप वेगळं आहे की जेव्हा त्याच्या आधी तू रंगपंचमी खेळायची पण नाही. कधीच नाही. विचार माझ्या आई वडिलांना, मी घराच्या बाहेर नाही कधी पडले.